लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकच्या येवला शहरातील पाटोदा रोड परिसरात अनेक दिवसांपासून 3 ते 4 ठिकाणी कॅफेच्या नावाखाली शालेय विद्यार्थी, कॉलेज, तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देऊन अश्लीलतेचा गोरखधंदा सुरू होता। पोलीस प्रशासनाने वारंवार कारवाई करून सुद्धा कॅफे चालक पैशांच्या लालसेपोटी ग्रामीण भागातील मुला-मुलींना छोट्या-छोट्या रूम उपलब्ध करून देत होते। दरम्यान येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरन महाजन, गोपनीय कर्मचारी गणेश सांगळे, पोलीस शिपाई मुकेश निकम, जनार्दन दळवी, महिला पोलीस कर्मचारी सोनिया गरुड यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी यांनी 3 ठिकाणी छापा टाकून कॅफे उद्ध्वस्त केले। या कारवाईमध्ये 2 कॅफे चालकांना ताब्यात घेण्यात आले असून एक कॅफे चालक फरार झाला आहे। या आरोपींवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांच्या या कारवाईचे येवला शहरामध्ये स्वागत होत असून पुन्हा 1 एप्रिल सुरू होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। बाबुळगाव पाटोदा रोड येथे काही कॅफे चालक हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना छोटे छोटे रूम उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच्यावर एक सामाजिक परिणाम होत आहे अशी माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आज पोलीस पथकाच्या मदतीने येथे छापा कारवाई केली। त्यात 3 कॅफे चालक यांच्याकडे छोटे रूम मिळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर आपण पुढील कायदेशीर कारवाई करून घेत आहोत। त्यांना आपण आधी नोटीस बजावणी केली होती, परंतु तरी देखील त्यांनी आपले जे कॅफे होते त्याच्यात ज्या छोट्या रूम्स होत्या त्या न तोडता तिथं ते अवैध उद्योग चालूच ठेवलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यावर कारवाई करून घेत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.